Welcome students. In previous lecture we discussed about some problems based on the conversion factor Kelvin to Fahrenheit and Fahrenheit to Celsius scale. In this lecture we learn about the universal laws or ideal gas equations. Okay. Ideal gas equations. Okay, so here the three laws are there. One starting from the Charles law. What did says the Charles law? According to Charles, or according to this law, volume of a gas is directly proportional with the temperature when pressure remains constant. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? जर समजा आपण एका कंटेनर मध्ये गॅस घेतलेला आहे which is allowed to increase the volume, म्हणजे असं कंटेनर आहे की त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला स्पेस आहे, आणि जर समजा तशा सिस्टीमचं, तर आपण सिस्टीम म्हणू, टेम्परेचर जर वाढलं तर काय होईल? त्याच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये व्हॉल्यूम पण वाढते. म्हणजे याला मॅथमॅटिकली जर रिप्रेस करायचं असेल तर सिम्पली काय असणार आहे? द व्हॉल्यूम व्ही ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल असं रिप्रेझेंट करतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल like this, directly proportional to its absolute temperature. त्याचं काय टेम्परेचर आहे त्याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. दिस इज द प्रोपोर्शनॅलिटी साइन. याचा अर्थ काय होतो? ॲज द टेम्परेचर ऑफ द गॅस इज इन्क्रीजेस, व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे एक क्वांटिटी वाढली काय होईल, दुसरी क्वांटिटी वाढली. आता कितीने वाढते, दॅट इज द कॅल्क्युलेटेड पार्ट. एखादी गोष्ट कमी झाली, दुसरी कमी होत असेल, है ना. एखादी गोष्ट वाढली त्याच्यासोबत दुसरी पण वाढते. कधी कधी काय होते, ही गोष्ट वाढते ती कमी होते, त्याला आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतो. आता कितीने होते तो आपला पुढचा पार्ट आहे, कॅल्क्युलेटेड पार्ट आहे. पण इतर एक लक्षात घ्या, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. म्हणजे टेम्परेचर वाढलं का व्हॉल्यूम वाढते, है ना. ओके, आता आपण व्हिज्युअलाइज करून बघू. सपोज वी टेक ए सच ए कंटेनर, त्याला आपण पिस्टन म्हणू, है ना. विच फिल अप बाय सम गॅस. ह्याच्यामध्ये काय गॅस पार्टिकल्स आहेत, गॅस मॉलिक्युल्स आहेत, अँड हिअर इज द फ्रिक्शनलेस. म्हणजे फ्रिक्शन आयडियली आपण झिरो कन्सिडर केलेलं आहे ना. देर इज नो फ्रिक्शन अँड एअर टाईट, म्हणजे इथून इकडे एअर पण जाणार नाही, है ना. असं फ्रिक्शनलेस एअर टाईट पिस्टन, याला आपण पिस्टन म्हणू. असं पिस्टन बसवलेलं आहे, एक वॉल. जसं आपला पंप असतो ना, पंप तशा टाईपचं, स्टोवचा पंप, सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप, है ना, तसा हा पंप आहे असं कन्सिडर करू. आणि हे त्याच्यावरचं एक पिस्टन आहे, वॉल आहे हा. आणि इथं काय केलेलं आपण, हवा भरलेली आहे. अँड द बेस इज ए गुड कंडक्टर ऑफ हीट. हा बेस कसा आहे? हीटचा गुड कंडक्टर आहे. त्याच्यामुळे काय करू आपण, इफ यू गिव्ह द हीट, याला आपण हीट दिलेलं आहे बाय युझिंग सम बर्नर, हीट दिलेलं आहे. देन व्हॉट हॅपन्स, हीट दिल्यामुळे काय होईल? द टेम्परेचर ऑफ द containers containing a gas is increases. आता काय होईल? टेम्परेचर वाढेल. As the temperature increases, gas starts to expand. काय होईल? तो गॅस एक्सपांड व्हायला स्टार्ट होतो. म्हणजे ॲक्च्युली काय व्हायला, त्याचं पार्टिकल किंवा मॉलिक्युल्स टेम्परेचर घेतल्यामुळं दे बिकम एनर्जेटिक. कोणती एनर्जी? थर्मल एनर्जी, है ना. दॅट थर्मल एनर्जी इज इक्वॅलंट टू इट्स
mean or average kinetic energy of that molecules. कायनेटिक एनर्जी वाढली, कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजेच काय होईल, ऑटोमॅटिकली त्यांची स्पीड वाढली अँड दे मूव फास्टली हेअर अँड दॅट. दॅट्स वाय दे गो अवे फ्रॉम इच अदर. द पार्टिकल गो अगेन separated, and that's why what happens, the temperature is volume is increases. Quantity वाढत नाही, quantity is the remains same. म्हणजे suppose we consider a 5 gram, just consider also 50 gram gas. इथे 50 ग्राम गॅस आहे, तो इन अमाऊंट हीट केल्यामुळे काय होईल, 50 ग्रॅमच राहील. पण समजा तो 50 ग्रॅम गॅस एवढ्या स्पेसमध्ये राहत होता, एक पर्टिक्युलर स्पेसमध्ये, तो काय होईल, हीट गेल्यामुळं एक्सपांड होईल. द क्वांटिटी रिमेन्स सेम, द मास ऑफ द गॅस इज रिमेन्स सेम, बट द व्हॉल्यूम इज इन्क्रीजेस. मग आता कसं आयडेंटिफाय होईल व्हॉल्यूम इन्क्रीज झालं का नाही, ते काय होईल, जसं हे व्हॉल्यूम वाढेल, इट पुश टू द फ्रिक्शनलेस पिस्टन, ह्याला काय करेल, पुश करेल आणि हे पिस्टन काय होईल, असं वरच्या डायरेक्शनला शिफ्ट होईल, है ना. ही आपली नंतरची कंडिशन कन्सिडर करू. पिस्टन इज गोइंग हिअर. हे काय पहिल्यांदा कंडिशन, से कन्सिडर टेम्परेचर T1 अँड दिस इज द कंडिशन टेम्परेचर इज T2. ॲज द टेम्परेचर इज इन्क्रीजेस, जसं टेम्परेचर वाढेल तसं काय होईल, पिस्टन वरच्या डायरेक्शनला जाईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. सो द स्टेटमेंट इज व्हॉट, चार्ल्सला जो स्टेटमेंट काय असेल मग आता, दिस इज द सेम मॅथमॅटिकल स्टेटमेंट, बट इन वर्ड व्हॉट यू से, द व्हॉल्यूम ऑफ an ideal gas is proportional to its म्हणजे त्या गॅस proportional to its absolute temperature. Why you use the word absolute? Because whatever the temperature is taken here, that is measured in Kelvin. आता हे काय घेतलेलं आपण, केल्विन मध्ये टेम्परेचर घेतलेलं आहे. दॅट्स वाय वी कॉल एज द इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ते काय असेल, ॲब्सोल्यूट टेम्परेचर असेल. ओके, इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. क्लिअर. दिस इज, आता ह्यालाच आपल्याला असं लिहिता येईल, कितीनं तरी वाढतंय. मग ते कितीनं वाढतंय, सम कॉन्स्टंट, 1 न वाढतंय, 2 न वाढतंय, 4 न वाढतंय, असं जे म्हणतो आपण, है ना. आता एक सिम्पल लक्षात घ्यायला, म्हणजे कितीने वाढतंय, प्रपोर्शनॅलिटी कन्सेप्ट समजण्यासाठी आपण काय करू, असं कन्सिडर करा की एका गव्हर्नमेंट सर्वंट कर्मचाऱ्याचे पगार आहे, प्रत्येक वर्षाला 2 न वाढते, 2000 असं कन्सिडर करा. पहिल्या वर्षी काहीतरी असेल XYZ, X होती. दुसऱ्या वर्षी काय होईल, X+2 होईल, है ना. तिसऱ्या वर्षी काय होईल, पुन्हा X+4 होईल, है ना. म्हणजे कितीनं वाढतं, इथं 2 न वाढायला आपल्याला एक फिक्स नंबर माहित आहे. तसं इथं पण टेम्परेचर वाढलं, व्हॉल्यूम वाढतंय, कितीनं वाढतंय, स्टील इट इज अननोन. आपल्याला माहित नाही कितीनं वाढतंय एक्झॅक्ट, काहीतरी नंबर असेल ना, एवढ्या पट्टीमध्ये वाढतंय. सो स्टील इट इज अननोन. दॅट्स वाय वी राईट V is equal to some constant into temperature T. काहीतरी कॉन्स्टंट आहे, कितीने वाढतं माहित नाही, पण इट इंडिकेट सम कॉन्स्टंट. V is directly proportional to T and it shows some constant T. So T is coming here. आपण काय करूया, T ला इकडे घेऊ. Therefore what I get, V divided by T is equal to काहीतरी कॉन्स्टंट आहे. जस्ट वी से द इक्वेशन नंबर 1. आपण काय करू, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. ओके, नाव दिस इज होल अबाउट द बॉइल्स लॉ. आता सेकंड वन, गे-लुसॉक्स लॉ. LUSSACS, लुसॉक्स लॉ. लॉ इज सेम. आता हा गे-लुसॉक्स लॉ दुसरा आहे. आता ह्या लॉ पेक्षा याचं नावच अवघड आहे. लॉ इज व्हेरी सिम्पल. ॲज वी कन्सिडर हिअर व्हॉल्यूम,
टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. इथे एक कंडिशन लिहायची राहिली, व्हेन V is constant, सॉरी प्रेशर P इज, म्हणजे जर समजा आपण प्रेशर P वरून जे प्रेशर एक्झर्ट होणार होतं ते जर कॉन्स्टंट ठेवलं तर काय होईल, व्हॉल्यूम वाढेल. आता त्याच्या सिमिलरच काय गेल-स्टोक्स लॉ काय सांगते, द प्रेशर ऑफ an ideal gas is directly proportional to its absolute temperature. सेम म्हणजे ते जर का व्हेन, पण केव्हा, व्हेन व्हॉल्यूम केप्ट कॉन्स्टंट. जर समजा आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं कन्सिडर केलं तर काय होईल, इंटरनल प्रेशर वाढेल. दॅट इज, यालाच आपल्याला मॅथमॅटिकली कसं लिहिता येईल, दॅट इज प्रेशर P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, है ना. when V is constant, V constant असताना काय होईल, प्रेशर P is directly proportional to T. किंवा याला आपल्याला कसं लिहिता येईल, P is equal to some constant into T. ओके, और यालाच आपल्याला कसं लिहिता येईल, इथे लिहितो मी, P by T is equal to constant. ओके, P by T is equal to constant. याला आपण काय करू, इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. हे दोन्ही इक्वेशन लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय होईल, आता एक फिगरला आपण मॉडिफाय करू. सपोज ह्या पिस्टनला समजा आपण फिक्स केलं, इथून इथे एक लॉक टाकून दिलेला आहे. आता याच्यावर जाणारच नाही हे पिस्टन. सपोज वी मेक अ लॉक अँड नाऊ हिटिंग, देन व्हॉट हॅपन्स, काय होईल, हे गॅस एक्सपांड व्हायला ट्राय करेल, है ना, पण वरून पॅक केलेलं आहे, बाजूने कंटेनर पॅक आहेत. देन व्हॉट हॅपन्स, द इंटरनल प्रेशर इज इन्क्रीजेस, प्रेशर इम्प्रूव्ह. फॉर एक्झाम्पल ऑर कुकिंग कुकर, नाही घरी जे कुकर असते ना त्याच्यासारखं मधलं प्रेशर वाढेल. कुकरमध्ये पण प्रेशर वाढल्यामुळे काय होईल, ती शिटी वर उचलली जाते आणि मधली गॅस और हवा काय असते बाहेर निघते. तर ते नाही निघाल तर बस्ट होते मधलं प्रेशर वाढल्यामुळं. तसं कशामुळे प्रेशर वाढलं आहे, हिटिंगमुळं टेम्परेचर वाढतं, आणि टेम्परेचर वाढले काय होते, गॅसचं प्रेशर वाढतं. पण केव्हा, जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर, आणि व्हॉल्यूम जर कंटिन्यू इन्क्रीज झालं तर प्रेशर वाढणारच नाही, व्हॉल्यूम वाढेल. ओके, ह्याला आपण सेकंड लॉ कन्सिडर करू, अँड दिस इज नथिंग बट युअर गेल-स्टोक्स लॉ. ओके, नाउ फ्रॉम दिस टू लॉ वन मोर सायंटिस्ट वॉज, अँड ही गिव्ह द स्टेटमेंट अकॉर्डिंग टू दिस टू लॉ. ह्यांच्या म्हणण्यानुसार काय झाले, ओके, Boyle's law, third, Boyle's law. आता मी थोड्या वेळासाठी बाजूला ते इक्वेशन लिहितोय ना डबल, बाकी सगळं आपण इरेज करू. पूर्वीचे दोन इक्वेशन, द प्रिव्हियस 2 इक्वेशन आय राईट हिअर समवेअर. काय पूर्वीचे 2 इक्वेशन, पहिला काय होतं, व्हॉल्यूम डिवायडेड बाय टेम्परेचर इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे चार्ल्स लॉ होता. तसंच काय होतं, हे व्हॉल्यूम सॉरी प्रेशर डिवायडेड बाय टेम्परेचर हे काहीतरी कॉन्स्टंट होतं. हे कोणतं होतं, गेल-स्टोक्स लॉ. बाजूला ठेवू. आता बॉईलचं काय म्हणणं आहे, इफ, आता पहिल्यामध्ये काय होतं, V इज कॉन्स्टंट, इथं काय होतं, सॉरी इथं V इज कॉन्स्टंट, इथं काय होतं, P इज कॉन्स्टंट. P ला काहीतरी कॉन्स्टंट दिल्यानंतर आपण आता काय करू आपण, बॉईल्स लॉमध्ये बॉईल्सनं काय कन्सिडर केलं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर टेम्परेचरनुसार व्हॉल्यूम वाढते, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर टेम्परेचरनुसार प्रेशर वाढते. सपोज टेम्परेचर T जर कॉन्स्टंट ठेवलं तर
टी इज कॉन्स्टंट. इफ टी इज कॉन्स्टंट काय असणार आहे? इफ टी इज कॉन्स्टंट, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज नाउ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. प्रेशरच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. समजा देर इज नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ द टेम्परेचर टी. टेम्परेचर टीची काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही, जेवढं आहे तेवढंच आहे, रिमेन सेम. तर काय होईल? ॲज वी गिव्ह द प्रेशर, व्हॉल्यूम रिड्युसेस. प्रेशर दिलं, व्हॉल्यूम रिड्यूस होते. म्हणजेच द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पी. याचा अर्थ काय झाला? प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कमी होते, व्हॉल्यूम वाढलं, प्रेशर कमी होते, है ना. दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ह्याला आपण काय म्हणतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल. V is directly proportional to T, pressure is directly proportional to T, है ना. हे इक्वेशन झालं डायरेक्टली प्रोपोर्शनल, हे इक्वेशन काय? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, याचा अर्थ काय असणार आहे? सपोज आता इथं काहीतरी प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे. V इज इक्वल टू म्हणून लिहू आता, इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू हे 1/p ॲज इट इज. आता ही टर्म काय करू आपण? इकडे घेऊन जातोय. जसं इकडली टर्म इकडे आल्यानंतर टी इकडं राईट साईडला घेतल्यामुळे काय होतं? तो डिनॉमिनेटरमध्ये येत होतो. इथे काय होईल? पी ऑलरेडी डिनॉमिनेटरमध्ये आहे, इकडे आणल्यामुळे काय होईल? इंटूमध्ये जाईल. म्हणजेच याचा अर्थ काय? पी व्ही इंटूमध्ये येईल, इज इक्वल टू काय होईल? सम कॉन्स्टंट. पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. अँड दिस इज नथिंग बट युअर बॉइल्स लॉ. हा काय? बॉइल्स लॉ म्हणजे ॲट द कॉन्स्टंट, बट केव्हा? when किंवा at constant t. आता स्टेटमेंट कसं लिहिता येईल मग आपल्याला? स्टेटमेंट काय लिहिता येईल? द व्हॉल्यूम ऑफ an ideal gas is inversely proportional to its pressure when temperature remains constant. जर टेम्परेचर टी कॉन्स्टंट ठेवलं तर काय होईल? टेम्परेचर टी जर कॉन्स्टंट ठेवलं तर ते एकमेकाला रेसिप्रोकल आहेत किंवा त्या दोघांचं प्रोडक्ट काय असते? कॉन्स्टंट असते, है ना. पी व्ही इज इक्वल. आता इथे बघ, ह्याला आपण इक्वेशन नंबर 3 नाव देऊ. पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, व्ही बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट, पी बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. फ्रॉम 3 इक्वेशन from these 3 equation 1, 2 and 3, ह्या 3 इक्वेशन वरून आपल्याला शॉर्टली काय लिहिता येईल? आपल्याला पी व्ही बाय टी इज इक्वल टू काय असणार आहे? कॉन्स्टंट. पी व्ही बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर आर, or we can write like this, PV divided by T is equal to R. आता या कॉन्स्टंटला आपण काय केलंय? R ने डिफाइन केलेलं आहे. अँड दिस इज नथिंग बट युअर आयडियल गॅस इक्वेशन अँड R इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. R ला काय म्हणतो आपण? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. किंवा यालाच आपल्याला असं पण लिहिता येईल, और PV इज इक्वल टू RT. फॉर 1 मोल ऑफ गॅस, 1 मोल गॅस असेल तर PV इज इक्वल टू RT. अँड सेम कन्सेप्ट फॉर n मोल ऑफ गॅस, हे PV इज इक्वल टू RT. फिर R काय असणार आहे? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. इथे लिहू का मी? वेअर R इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. हे काय? फॉर 1 मोल, फॉर n मोल, फॉर n मोल ऑफ गॅस, हेच इक्वेशन काय होईल? PV is equal to nRT, where P is the pressure, V is the volume, N is the number of mole, R is the universal gas constant and T is the absolute temperature of the gas. त्या गॅसचं काय असणार आहे? ते
ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. अँड दिस इज नथिंग बट युअर आयडियल गॅस इक्वेशन. त्याला आपण काय म्हणतो? आयडियल गॅस इक्वेशन. ओके, टुडे आय स्टॉप हिअर and the next further discussion we will continue in next lecture. Thank you very much.